जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। राज्यात गाजलेलं बीड प्रकरण असो वा इतर काही प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले असताना आता त्यांना अजित पवारांनी सर्वात मोठा धक्का दिलेला आहे। अजित पवार हे नॉट रिचेबल झालेले असून धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणीची गोष्ट असू शकते। नेमकं काय झाले ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। गेल्या 20 ते 25 दिवसापासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मराठा समाज असेल वा राज्यात अनेक ठिकाणी जनता आक्रमक झालेली असताना अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत। आज सुद्धा पुण्यात मोर्चा निघणार आहे। त्यामुळे राज्यावर अजित पवार यांच्यावर दबाव आलेला आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी जनतेची मागणी आहे। त्यातच आता अजित पवारांवर दबाव आला असल्याने ते नॉट रिचेबल झालेले दिसत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज संध्याकाळपर्यंत राज्याच्या राजकारणात होऊ शकतो मोठा भूकंप। धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार यांच्यासाठी पुढील काळात त्रासदायक होऊ शकतं। कारण वंजारी समाज बीड जिल्ह्यातील असो वा नगर जिल्हा आणि इतर ठिकाणचा हा अजितदादा आणि राष्ट्रवादीवर नाराज होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा आज संध्याकाळपर्यंत आल्यानंतर पुढील काय राजकारण घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की मस्साजोग प्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई आम्ही करणार, कोणालाही माफ केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता येणाऱ्या काळात धनंजय मुंडेंचा राजीनामा आजच्या दिवशी येणार असून पुढे काय होतं याकडे आपण बघूया। तर मित्रांनो, ही होती आताची महत्त्वाची बातमी। तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घ्यावा का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।